साताऱ्यात जिल्हा परिषदेची सत्ता जवळपास ठरलेली होती। राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सहज गादीवर बसणार असं चित्र होतं, पण ऐनवेळी साताऱ्यात राष्ट्रवादीचा गेम झालाय। भाजपने असा हुकुमी एक्का टाकलाय की 24 तासात संपूर्ण सत्ता समीकरण त्या ठिकाणचं बदललंय। पळवापळवी आणि केसेस 24 तासात या ठिकाणी बरंच काही घडलंय। त्यामुळे साताऱ्याच्या जिल्हा परिषदेत नेमकं काय घडलंय आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन जर सत्ता स्थापन करणार होते, तर अचानक जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर भाजपचा झेंडा कसा फडकला, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायो मध्ये मिळेल। चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। साताऱ्याचं सत्तेचं गणित काय आहे ते समजून घेऊयात। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमत कोणालाच मिळालं नव्हतं। भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, पण बहुमतापासून दूर होता। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास सत्ता सहज त्यांच्या हातात जाणार होती। म्हणजे भाजपला 27 जागा मिळाल्या होत्या, राष्ट्रवादीला 20 तर शिवसेनेला 15 जागा मिळाल्या होत्या। त्यामुळे एकत्रित आघाडी केल्यास या दोघांना 35 ते 36 जागा मिळाल्या असत्या, ज्या बहुमतापेक्षा जास्त होत्या। त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीची सत्ता पक्की मानली जात होती। पण इथेच गेम फिरला। निवडणुकीच्या अवघ्या काही तासाआधीच मोठा ट्विस्ट आला। थेट भाजपने रणनीती बदलली आणि शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना उमेदवारी दिली। त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची नाट्यमय घडामोडींनंतर निवड झाली आहे। त्यासाठी भाजपने साम दाम दंडभेद या नीतीचा वापर केल्याचं दिसून येत आहे। विशेष म्हणजे भाजपने शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला। मात्र साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम कोणी केला अशी चर्चा रंगली आहे। तसं बघायला गेलं तर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपला 6 मतांची गरज होती, तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी एकत्रित राहणार असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीचं पारडं जड होतं। त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष त्या साताऱ्याकडे लागलं होतं। आणि याच पार्श्वभूमीवर साताऱ्यात गुरुवारी रात्रभर अनेक घडामोडी घडल्या। त्यात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीच्या 2 जिल्हा परिषद सदस्यांचं अपहरण झाल्याची तक्रार देण्यात आली होती। त्यानंतर संबंधित जिल्हा परिषद सदस्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आम्ही स्वतः पक्षासोबत गेल्याचं लेखी दिलंय, असं राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील यांनी सांगितलंय। आणि एवढंच नाही तर आणखीन एका सदस्यावर गुन्हा दाखल झाल्याची चर्चा आहे। त्यामुळे सत्तेच्या राजकारणात अनेक शहाचं राजकारण रंगल्याचं साताऱ्यात दिसून आलं। आणि याच दरम्यान प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजपने मोठा गेम खेळत शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना उमेदवारी दिली, तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपचे राजू भोसले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। खरं तर सातारा जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य फुटल्याची चर्चा होती। त्याला खासदार नितीन पाटील यांनी देखील दुजोरा देताना म्हटलं होतं की आमच्या 2 सदस्यांना 2 दिवसांपूर्वी उचलून नेण्यात आलंय। त्यांनी असा थेट आरोपच केला होता। तसेच शिवसेनेचाही एक सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। त्यामुळे साताऱ्यात गेल्या 24 तासात भाजपने साम दाम दंड भेदचा वापर करत गेम फिरवत जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या बाजूला फिरवण्यात यश मिळवलंय। एकंदरीत सातारा झेडपीत बहुमताचं असूनही भाजप पुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला अपयश आलंय। आणि या सर्व नाट्यमय घडामोडींनंतर अखेर सातारा झेडपीत भाजपचीच सत्ता आली आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात हे करून दाखवलंय असं बोललं जात आहे। दरम्यान शिवसेना आमदाराच्या पत्नीला उमेदवारी देऊन भाजपने जोरदार माइंड गेम खेळलाय। दुसरीकडे 3 सदस्य फोडून भाजपच्या बाजूला वळवण्यात यश मिळवलंय। दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र राहण्याचं सांगत निवडणूक लढवली आहे, पण त्यात त्यांना अपयश आलंय। मात्र जिल्हा परिषद सत्तेच्या राजकारणात राष्ट्रवादीचा गेम कोणी केला असा सवाल आता उपस्थित केला जातोय।
तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.